काही गृहीत धरून परवाच्या माहितीच्या चर्चेच्या आधारे काही गृहीत धरून आपल्याला काही नवीन गोष्टींचा विचार करायचा आहे. विशेषतः जेव्हा आपण हिंदू धर्म म्हणतो, या हिंदू धर्म पर्यायानं भारतीय धर्म, हिंदुत्व आणि भारतीयत्व यामध्ये किती फरक आहे, कसा फरक आहे, याबद्दल अनेक विद्वान आपापली मतं सांगत असतात. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक काही बाळासाहेब देवरस हे अनेक वेळा बोललेले आहेत की भारतीय आणि हिंदू यामध्ये फारसं काही गल्लत करण्याचं कारण नाही आणि ही संकल्पना गृहीत धरून आपण काही पुढे जाणार आहोत. जेव्हा आपण भारतामध्ये भारत या शब्दाचं स्पष्टीकरण पाहत असताना आपण वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या काळातले आलेले विचार आपण पाहिले. आजच्या पहिल्या दुसऱ्या भागामध्ये हिंदू या शब्दासंबंधी जो परंपरागत विचार आहे, म्हणजे मुख्यतः जे काही पारशी अन्य प्रवासी भारतात आले, सिंधू नदीच्या काठी आले आणि सिंधू नदीच्या काठी राहणारे ते सिंधू चा ह होतो, या नियमानं इथले लोक हिंदू झाले. अशा प्रकारचा एक सरसकट विचार जो इथं मांडला जातो तो कितपत योग्य आहे, जरा आपण विचार करूया. कारण सुमारे 4000 वर्षापूर्वी आपल्या काही ग्रंथामधनं या शब्दांचा, हिंदू या शब्दाचा वापर केला आहे. उदाहरणार्थ शब्दकल्पद्रुम नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये तो 2ऱ्या शताब्दीमध्ये तो शब्दबद्ध केलाय आणि त्यामध्ये मुद्दाम उल्लेख केलाय की हीनम दुष्यति इति हिंदू. पुन्हा एकदा सांगतो, हीनम दुष्यति इति हिंदू. अर्थात हिंदू हीन कर्माचा त्याग करणारे, जी मानवतेला काळिमा फासणारी कृत्य आहेत, जी दैनंदिन व्यवहारात मान्य नाहीत, हीनतेपासून निष्ठुरतेपर्यंत अशा गोष्टींचा, अशा वस्तूंचा त्याग करणं हे ज्याला जमतं तो हिंदू. वृद्ध स्मृती म्हणून 6वं शतक आहे. या 6व्या शतकामधल्या या ग्रंथामध्ये, वृद्ध स्मृती या ग्रंथामध्ये, हिंसात दूयते यश्च सदाचरण तत्परः, हिंसया दूयते म्हणजे जो हिंसेपासून, कायिक वाचिक मानसिक हिंसेपासून दूर राहतो आणि सदाचरण करतो, त्याला हिंदू म्हणावं. म्हणजे हिंदूपणाची व्याप्ती किती विशाल आहे, व्यापक आहे, हे आपल्या लक्षात येतं. अर्थात इतिहासाच्या काळामध्ये अगदी सावरकरांच्या पर्यंत अनेकांनी अनेक प्रकारे व्याख्या केल्या. त्या सगळ्याची चर्चा करण्याचं कारण नाही. आजही अनेक विद्वान लोक, अनुभवी लोक, तत्वज्ञ लोक हिंदू या शब्दाची व्याख्या करत असतात. मुद्दाम काही वर्षापूर्वी
एक पुस्तक वाचनात आलं. त्या पुस्तकाचं नावच आहे मी हिंदू झालो. हे कुणी लिहिलंय? महाराष्ट्रामध्ये एक ख्यातकीर्थ अशा प्रकारचे जे सर्जन आहेत, ज्यांनी अनेक देशामध्ये प्रवास केलाय, त्याच्याच बरोबर ज्याला आपण शस्त्रक्रिया म्हणतो, या शस्त्रक्रियेमध्ये अत्यंत तज्ञ होते आहेत. आज त्यांचं वय झालंय, परंतु त्यांनी आयुष्यभर ज्या एका ग्रंथाचा अभ्यास केला, त्या ग्रंथाच्या अभ्यासातून त्यांनी काही लेख लिहिले. तो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. त्यांनी ज्ञानेश्वरीवर, त्या ज्ञानेश्वरीच्या संबंधामध्ये काही निबंध लिहिलेत. त्या निबंधामध्ये एक शेवटचा एक फक्त काही 4-6 ओळी मी वाचून दाखवतोय, कारण त्याच्यात हिंदुत्वाचा मुद्दाम उल्लेख केलाय. ते लिहितात असं की आज मला कोणीतरी म्हणालं की मी हिंदू आहे. कारण त्याचं कारण ते देतात, ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण माझं विचार स्वातंत्र्य मी गहाण टाकायला तयार नाही. अनुभव, इतिहास, परंपरा, ते तिन्ही गोष्टीचा आधार देतात. अनुभव, इतिहास आणि परंपरा शिवाय प्रत्येकाच्या मनात उमटणाऱ्या स्वतंत्र उर्मी, यांनी या सर्व 4 घटकांच्या आधारे माझं विचार विश्व ठरतं. या 4ही दिशा हिंदू धर्मातला माणूस अबाधित ठेवू शकतो. किंवा त्यांना असं म्हणायचंय, असा जो विचार अबाधित ठेवू शकतो ती व्यक्ती हिंदू समजावी. आणि एकदा विश्व आणि त्याचा आत्मा हा देव ठरला की मग या प्रचंड अशा समुद्रावर तुम्ही तुमची लाट जशी पाहिजे तशी खाली वर करू शकता. तिथे तुम्हाला बद्धता येत नाही. तुमची लाट लहान असते, ती क्षणभंगूर असते, ती फारशी काही खळबळ व या अथांग सागराच्या पृष्ठभूमीवर काही करू शकत नाही. आणि म्हणून मी हिंदू आहे असं त्या ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यातून जे सारगर्भ त्यांनी जे तत्व शोधून काढलं, त्या शोधण्याचा त्याचे त्यांनी आधारही त्यांनी दिलेला आहे. त्याचा आत्ता फारसा संदर्भ नाही, म्हणून मी ते आत्ता आपल्या इथं पुढं मुद्दाम ठेवत नाही. म्हणजे हिंदू शब्द आणि हिंदू शब्द आपल्या भारतीय परंपरेशी कसा निगडित आहे, हे अगदी हजारो वर्षापासून आजपर्यंत हे कसा निगडित आहे हे आपल्याला अभ्यासता येतं, पाहता येतं. अशा हिंदू धर्माची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगितली जातात. आपण त्याची वारंवार उजळणी केली आहे. केवळ मी त्यातली काही, ज्याला आपण समप म्हणतो, काही वैशिष्ट्य म्हणतो, काही वैशिष्ट्य मी आपल्या पुढे ठेवायचा प्रयत्न करतोय. पहिलं हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की या विश्वाचा कर्ता कुणीतरी आहे, हे विश्व चालवणारं कुणीतरी आहे. या विश्वामध्ये ज्या अनेक लहान मोठी घडामोडी येतात, त्याच्या पाठीमाग काहीतरी संकेत आहेत, त्याचा निर्माता आहे, त्याला त्यांनी ईश्वर म्हटलेला आहे. आणि मग अनेक तत्वज्ञ लोक, विचारवंत लोक, जगातले काय आणि भारतातले, ज्या अनेक धर्मग्रंथांच्याकडे वळतात, तो म्हणजे भारतीय वेद परंपरा. त्या वेद परंपरेतून जरा पुढं आलं, काही काळ ओलांडला की हे सगळं वेदातलं ज्ञान सामान्य लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी
त्यांनी एक छोटा मार्ग अवलंबला, तो म्हणजे उपनिषद. म्हणजे वेदाची लघु आवृत्ती उपनिषद, उपनिषदाचीच लघु आवृत्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता. आणि गीतेच्या प्रकाशामध्ये हजारो वर्ष भारतीयांचं जे विचार पोषण, भरण पोषण झालेलं आहे, आणि त्या विचार परंपरेतून, भगवद्गीतेच्या विचार परंपरेतून प्रत्येक प्रांतामध्ये जी संतांची मांदियाळी उत्पन्न झाली आहे, त्या संतांनी भगवद्गीतेच्या आधारे, उपनिषदाच्या आधारे अनेक परंपरागत साहित्य निर्माण केलं आहे. आणि त्यामुळे उपनिषदाचा अभ्यास करण्याचं म्हणजे गीतेचा अभ्यास करण्याचं किंवा संतांचा अभ्यास करण्याचं, ही जी एक साखळी आहे, नियमबद्ध साखळी आहे, क्रमबद्ध साखळी आहे, त्याच्यामध्ये विसंगती नाही. आणि त्यामुळं या सर्व परंपरा असं सांगतात, ज्या हिंदू परंपरा म्हणून ओळखल्या जातात, ते म्हणजे या सगळ्या सृष्टीचा कर्ता एक कुणीतरी आहे. आणि तो कर्ता म्हणजे कोण? उपनिषदामध्ये त्याचे अनेक वर्णन आहेत. उपनिषदामध्ये सांगितलंय असं की मानव, जगत आणि ईश्वर, म्हणजे मानव, जगत आणि ईश्वर या त्रयीचं जे मूळ स्वरूप आहे, आणि ते मूळ स्वरूप, त्यातला परस्पर संबंध समजावून घेण्यासाठी तत्वज्ञ असं सांगतात, आपल्याला उपनिषदाशिवाय मार्ग नाही. उपनिषद काय सांगतात? उपनिषद म्हणतात असं की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चैतन्य आहे. हे चैतन्य प्रत्येकाजवळ आहे, परंतु ते पुढे असं म्हणतात की अंतर्यामी स्फुरणारे ते चैतन्य दिसत नाही, त्याचं अध्ययन करावं लागतं, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. आणि अशा प्रकारचं अंतर्यामी स्फुरणार, ज्याला इंग्रजी शब्द इंट्युएशन म्हणतात, अंतरप्रेरणा म्हणतात, ती अंतरप्रेरणा त्या व्यक्तीच्या मनात कुठंतरी असावी लागते. ही अंतर्यामी प्रेरणा देणारी, प्रतिभा निर्माण करणारी, किंवा त्यातून जे स्वयंप्रकाशी चैतन्य आहे, हे चैतन्य जाणवतं. हे जाणवणारं चैतन्य नुसतं चैतन्य जाणवत नाही, त्याची अनुभूती येते. म्हणजे आपल्यात काहीतरी आहे, आणि ते आहे हे कुठंतरी दिसण्यासाठी काहीतरी मार्गाचा अवलंब करणं, आणि त्या चिंतनातून, त्या मननातून, प्राचीन शब्द बोलायचं म्हणजे त्या तपश्चर्येतून त्या व्यक्तीच्या लक्षात असं येतं की जर माझ्या मते असं काही चैतन्य आहे, माझ्यामध्ये जर चैतन्य असेल, तर माझ्या अवतीभोवती असणार जे विश्व आहे, त्या विश्वाला सुद्धा गतिमान करणारं जे चैतन्य आहे, ते चैतन्य आणि मी हे काही द्वैत आहे का अद्वैत आहे? या दोन गोष्टी आहेत का एकच गोष्ट आहे? आणि म्हणून त्याला त्या तपश्चर्येतून जाणवतं की अरे दोन्ही एकच आहे. म्हणजे जे मला समजलं, मला जे आकलन झालं, ते आकलन झालं असेल तर ते मी अन्य लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणजे व्यक्त करणं हा जो भाग आहे व्यक्तीचा, तो व्यक्तीचा व्यक्त करण्याचा भाग केव्हा येतो? अरे मला काहीतरी ठाऊक आहे, मला तुमच्यापर्यंत न्यायचं आहे, सांगायचं आहे, असं जेव्हा होतं तेव्हा तो सांगायला काही आपलं स्वतःच्या विचाराचे प्रकट
व्यक्त करण्यासाठी त्याला विद्यार्थ्यांच्या सारखा, शिष्यांच्या सारखा काही प्लॅटफॉर्म, काही व्यासपीठ मिळतं. आणि म्हणून त्याचीच परंपरा गुरु शिष्य परंपरेमध्ये दिसते. आणि मग त्यातूनच ज्ञानमय, कर्ममय आणि भक्तिमय असे 3 विचार प्रवाह चालू होतात. ज्ञानमय, कर्ममय, भक्तिमय. आपण गीतेपासून अगदी तुकारामांच्या पर्यंत, रामदासांच्या पर्यंत, गाडगे महाराजांच्या पर्यंत जर आपण अध्ययन करत गेलो तर प्रत्येकानं ज्ञान, कर्म आणि भक्ती याला कमी जास्ती प्रमाण त्या त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार असणार. परंतु ज्ञान, कर्म आणि भक्ती या सगळ्याचा संगम ज्या गीतेत आहे, जी गीता उपनिषदापासून निर्माण झाली आहे आणि उपनिषद ज्याच्यापासून निर्माण झाली आहेत ते वेद. आणि त्यामुळे वेदामध्ये सुद्धा ही ज्ञान, कर्म, भक्ती या संबंधी जे चिंतन झालं आहे ते चिंतन आपल्याला ठाऊक आहे. परंतु अमेरिका हा अतिविकसित देश, मी मुद्दाम अमेरिकेचं उदाहरण घेतो वारंवार, याला कारण अमेरिका खरंच प्रगत देश समजला जातो. त्यात व्यक्ती स्वातंत्र्याचं किती स्तोम आहे. अमेरिका आहे, फ्रान्स आहे, अन्य देश आहेत. त्याच्या संबंधामध्ये मध्यंतरी एक रोमन, ज्याला आपण आकर्षक, इंटरेस्टिंग माहिती आली होती. टाइम्स मध्ये एक आर्टिकल आलं होतं. त्या आर्टिकलला नावच असं होतं, बिग मी कल्चर. मी मोठा, मी श्रेष्ठ, मी मोठा, मी श्रेष्ठ, त्यालाच त्या लेखकानं बिग मी कल्चर म्हटलेलं होतं. आणि त्यामुळं त्या बिग मी कल्चरचं त्यांनी काही उदाहरणं दिलेली होती. तेवढं उदाहरण मी आपल्या पुढे ठेवतो. त्यांनी म्हटलं होतं असं की गेल्या 40-50 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये जे स्टेट्समन म्हणजे मुत्सद्दी, राजकीय पुढारी, राजकारणामध्ये सर्वोच्च राहणारं नेतृत्व, मग ते प्रेसिडेंट असतील, व्हाईस प्रेसिडेंट असतील, अनेक जण, या सगळ्यांनी जे आत्मचरित्र लिहिली आहे त्या आत्मचरित्राचा आढावा घेऊन त्या लेखकानं असं म्हटलंय की हे बिग मी कल्चर हे खरंच देशाच्या प्रगतीला कितपत पूरक आहे वा इथं कुठंतरी प्रगती थांबून काही व्यक्ती द्वेष ज्याला म्हणता येईल असा व्यक्ती द्वेषाची परंपरा चालू होईल का. म्हणजे मी आणि मीच व्यवहारातही सुद्धा आपण पाहतो किंवा जेव्हा मीच अस्तित्व वाढतं, ते त्रासदायक होतं, तेव्हा मग त्यातनं अहंकार, अमुक बाकी सगळ्या गोष्टी कशा शिरतात वैयक्तिक जीवनात आणि सामाजिक जीवनातही. परंतु याकडं करता कोणीतरी आहे लक्षात घेतलं की मी नगण्य आहे, ही आपोआप व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर भूमिका लक्षात आली की मग या भारतीय किंवा हिंदू परंपरेचं हे वैशिष्ट्य लक्षात येईल. याच्याच बरोबर याचाच आणखी एक पोट सिद्धांत, अरे मी एकटा नाहीये, आम्ही अनेक आहोत, की ज्याचा अनेकांनी भाषांतर केलं संस्कृत मध्ये, एकोहम बहुत्याम. मी एकटा नाहीये, माझ्यासारखेच अनेक आहेत, माझ्यासारखंच विश्व आहे किंवा जे विश्वात आहे ते माझ्यात प्रतिनिधित्व होत आहे आणि मी जे प्रतिनिधित्व करतोय ते विश्वाचं आहे. अशा प्रकारचा जो विचार, त्यातून मला असं वाटतं की या समाजामध्ये सगुणता आणि निर्गुणता ही दोन्हीही आली याच परंपरेतनं. मी कोणीही नाही, दुसरा कोणीतरी आहे. आणि दुसरा कोणीतरी आहे तो कोण आहे? तो माझ्यापेक्षा मोठा आहे, मी अनुयायी, माझ्या समतुल्य आहे, अनेक विचार त्यातनं येऊ शकतात. परंतु त्यातनं ज्याला आपण अनेक अशा प्रकारचे विचार आपल्या पुढे येतात, त्यातलाच एक
सगुण निर्गुण आणि सगुण निर्गुण चा उल्लेख आपल्या भक्ती परंपरेत संत परंपरेमध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळा म्हटले आहे. मी देव देव्हाऱ्यात नाही गाणं ऐकलेलं आहे. तुझं सगुण म्हणू की रे निर्गुण म्हणू आपण गाणं गीत ऐकलंय. अशा प्रकारची गीत गाणी कथा जर आपण संकलित केल्या तर प्रचंड मोठं साहित्य तयार होईल. थोडंफार रामदासांच्या साहित्याचा अभ्यास झाल्यामुळं रामदासांनी याबाबत काय म्हटलंय त्याचाही जरा मला उल्लेख करणं इथं सोयीचं वाटतं. रामदासांच्या दासबोधामध्ये एक ओवी आहे. ती ओवी अशी आहे की एक तो नाना प्रतिमा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथी ते निराकारिता. व्यक्तीचा कसा प्रवास होतो, वैचारिक प्रवास कसा होतो. आपण प्रतिमा पूजनाच्या लागतो माग, हा मोठा आहे, हा मोठा आहे, हा मोठा आहे. आणि मग जसे वावरतो तसं लक्षात येतं अरे या मोठ्यांच्या पेक्षा कोणीतरी आणखी मोठा आहे. मग आपण त्याला अवतार म्हणायला लागतो. आणि अवतार जसे पाहतो तसं लक्षात येतं रे यांच्यातही काही अर्थ नाहीये, ही मर्यादित आहे. मग तो स्वतःशी विचार करायला लागतो, आत वळतो. आत वळणच तो अंतरात्म्याचा शोध घेतो. आणि अंतरात्म्याचा शोध घेतल्यानंतर वेद परंपरेत उपनिषदामध्ये सांगितलेली परंपरा आपोआप त्याच्यामध्ये येते. ती म्हणजे चौथी ते निराकारिता. अरे काहीच नाहीये. आणि मग फारच थोड्या जणांना, अल्प जणांना, म्हणजे जे खरोखर अवतार ईश्वरी दृष्टीचे महापुरुष म्हटले जातात ते विश्वमान्य होतात. कारण ते ज्याला आपण त्याचंच त्यांनी वर्णन केलंय, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. म्हणजे मीच तो आहे, विश्व तेच आहे, शक्ती तीच आहे, माया तीच आहे, वगैरे वगैरे वगैरे. फार त्याच्यामध्ये आपण शिरायला नको. परंतु या सगळ्या एकूण विचार परंपरेतनं त्यावेळच्या ऋषींनी, त्यावेळच्या सगळा समाज चालवणाऱ्या नेतृत्वानं काही समाजाची आखणी केली असेल का? जी आखणी शास्त्रबद्ध आहे. परंतु समाजाची आखणी करण्यापूर्वी व्यक्तीच्या जीवनाची आखणी केली पाहिजे. ती व्यक्तीच्या जीवनाची आखणी करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे जे 4 भाग पाडले ते आपण शाळा कॉलेजमध्ये शिकलोय. आणि मला व्यक्तिशः असं वाटतं सामाजिक शास्त्र दृष्ट्या त्याचा अधिक अभ्यास, काही संशोधन झालं पाहिजे. तो म्हणजे जो परंपरागत मान्य आहे तो म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. हे जे 4 आश्रम व्यक्तिगत जीवनात आहेत, या व्यक्तिगत जीवनाचं पालन करावं भारतीय परंपरा सांगते. म्हणजे त्याचा सगळा क्रम निसर्गबद्ध क्रम आहे. आणि हा निसर्गबद्ध क्रम करत असताना या सगळ्या पायऱ्यातून जो व्यवस्थितपणे जाऊ शकतो त्याचं जीवन यशस्वी झालंय असं आपण निश्चितपणानं म्हणू शकतो. आणि म्हणून या ब्रह्मचर्यापासून संन्यासाश्रम हे परंपरेत जे सांगितलंय त्याच्याच बरोबर ही शेवटची संन्यासाश्रम जी आहे ती खरंच आदर्श आहे का, युटोपिया आहे का? मला असं वाटतं समाजामध्ये अनेक वृद्ध स्त्री पुरुष अनेक पाहिल्यानंतर त्यांनी संन्यास घेतलाय. जबरीनं संन्यास घेतलाय का आपण होऊन संन्यास घेतलाय अभ्यासाचा विषय. परंतु शेवटी संन्यास म्हणजे काय? संन्यास म्हणजे 6 गोष्टींचा त्याग. या 6 गोष्टी कोणत्या? लोभ, मोह, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि माया. लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ आणि माया हे जे 6 दोष आहेत, हे 6 दोष आयुष्याच्या
सगळ्या टप्प्यामध्ये जरी असले तरी सुद्धा शेवटचा टप्पा हे सर्व सोडून द्या. हे सर्व सोडून देणं म्हणजे आपली परंपरा सांगते, त्यागूनी भोगावे भोगूनी त्यागावे ऐसा ज्ञानयोग जाण बापा. फार विवरण करत नाही, परंतु या सगळ्या मोहापासून क्रमशः दूर होत जाणं मला वाटतं तो निसर्ग विकास आहे. आणि हा जो निसर्ग क्रमबद्ध विकास आहे, हा क्रमबद्ध विकास याला तर सुसंगत समाजाची व्यक्तिगत कुटुंबाची रचना केली आहे का? मला असं वाटतं की होय. समाजामध्ये ज्या पुरुषार्थ मानले आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ म्हणजे पुरुष या पुरुष स्त्रीच्या अंगानं नव्हे, या 4 प्रवृत्ती ज्या मानलेल्या आहेत त्या प्रवृत्ती धर्म अर्थ काम मोक्ष यामध्ये अत्यंत जर समतोल असेल, कोणतीही बाजू वरचढ नसेल, तर ते जीवन यशस्वी होतं. हा इथल्या परंपरेचा अनुभव आहे. आणि अशा प्रकारे यातूनच म्हणजे जसं हिंदुत्वाचा हा भारतीय परंपरेचा कसा विकास झाला असेल, मला एक शब्द असा वाटतो की नैसर्गिक क्रमविकास, नॅचरल अनफोल्डमेंट. जसं एखादं कमळ उमलावं, एखादं फूल उमलावं क्रमशः विकसित होत जातं. बीजापासून वृक्ष किंवा फूल याचे जे क्रमशः निसर्गबद्ध टप्पे आहेत, हे टप्पे म्हणजे हे नैसर्गिक क्रमविकास जो आहे, त्या क्रमविकासाचं विचाराचं तत्वज्ञानाचं रूपांतर आपल्याला आणखी एक भारतीय वैशिष्ट्यामध्ये लक्षात येतं, ते म्हणजे कर्मसिद्धांत. कर्मसिद्धांत म्हणजे काय? आपल्याला फिजिक्स मधला सगळ्यांना नियम ठाऊक आहे, टू एव्हरी ऍक्शन देर इज अपोजिट अँड इक्वल रिएक्शन. हे आपण भौतिक गोष्टीबद्दल सांगतो. व्यावहारिक गोष्टीमध्येही असं काही असू शकतं का? जर आपण विचार करा. आणि आपलं समाज मन जे आहे ते समाज मन सामाजिक चालीरीती याला थोडंफार पुरावे देतात. आणि या पुरावे आपल्याला लिखित शब्दबद्ध काही म्हणींच्या साह्यानं काही वाक्प्रचारातनं आपल्या पुढे येतात. उदाहरणार्थ, हेची फल मम काय तपाला, कोणत्या तरी कवितेतली ओळ असेल. अरे जे केलं त्याचं फळ काय? म्हणजे कर्मसिद्धांत, काहीतरी काम करा, काहीही करा, त्याचं तुम्हाला फळ मिळतं. भगवान श्रीकृष्णाने, गौतम बुद्धांनी, आणखी वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं, कर्मफल मिळणारच, पण ते चिकटून देऊ नका, निष्काम कर्म योग करा. म्हणजे काम केलंच पाहिजे, परंतु त्या कामापासून जरी फळ मिळालं तरी त्या फळाचे अधिकारी तुम्ही नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, गौतम बुद्ध आणि काहीतरी सांगतात वेगळं. म्हणजे पण कर्मसिद्धांत हा सर्वांना मान्य आहे. हे जे फल मम काय तपाला, आणखी अशीच एक आपल्याला रचना ठाऊक आहे, आणि ती म्हणजे की आपल्या भोगाची फळं, आपल्या कर्माची फळं आता आपण भोगतोय. आपल्या कर्माची फळं आपण भोगतोय. म्हणजे जे किंवा भूतकाळामध्ये चांगलं वाईट केलं त्याची फळं मला मिळत आहेत. आणि दैनंदिन जीवनात तर त्याचा पदोपदी अनुभव येतो. म्हणजे काही कमी जास्ती खाडा, कमी जास्ती अभ्यास करा, कमी जास्ती टीव्ही पहा, दैनंदिन जीवनापासून हा कर्मसिद्धांत आपल्याला कसा लागू पडतो हे त्यात आणखी स्पष्टीकरण द्यायचं कारण नाही. आणि त्याच्यावरही आपण स्वतः म्हणजे तुमच्या सह सर्वजण आपण तासनतास बोलू. परंतु कर्मसिद्धांताची पुढची जी पायरी आहे, आणि ती पायरी
म्हणजे कर्म विपाक सिद्धांत. कर्म विपाक सिद्धांत म्हणजे वेगळ्या परिभाषेमध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत. पुनर्जन्म हे भारतीय परंपरेचं किंवा आपण हिंदू धर्म परंपरेचं एक अनोखं वैशिष्ट्य आहे. जे अन्य मत आहेत, अन्य विचार आहेत, अन्य संप्रदाय आहेत, अन्य विचार मत संप्रदाय ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, थोडक्यात अभारतीय असतील, या अभारतीयांना हा पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य नाही. परंतु आपल्याला ठाऊक आहे आपण सर्वजण आपण अत्यंत प्रगत युगात वावरतोय आणि आपल्या प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो. या पुराव्याबाबत आपल्या लोकांनी किती केलंय काम, काय केलंय याचीच काही आकडेवारी आता या 25-30 वर्षामध्ये उपलब्ध होतीये. अमेरिकेमध्ये व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी म्हणून आहे. या व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमध्ये सुमारे 50-60 वर्षापूर्वी या विषयावर काम चालू झालं होतं आणि तिथं एक प्राध्यापक होते. ते प्राध्यापकांचं नाव होतं इव्हान स्टीव्हन्सन. या इव्हान स्टीव्हन्सननी अमेरिकेत होते आणि त्या धर्मात तर पुनर्जन्म सिद्धांत मान्य नाही, परंतु आशियातल्या लोकांना मान्य आहे. म्हणून त्यांनी या सिद्धांतावर काही काम केलं. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्यांनी त्यांना असं वाटतंय की इथं कुठेतरी ही व्यक्ती फार लहान वयाची आहे, ती काहीतरी वेगळं बोलतीये. आणि मग त्याचा पुरावा बघितल्यानंतर, त्याचा आधार घेतल्यानंतर, आईवडिलांनी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर हा मुलगा आहे, मूल जे सांगताय ते खरं आहे. म्हणजे 7-10 वर्षाचं मूल अतीत अशा प्रकारचं त्याने न अनुभवलेली भाषा ते जेव्हा बोलतं तेव्हा शास्त्रज्ञांच्या मनात शंका निर्माण होतात. त्यांनी शोध घेतला. त्या इव्हान स्टीव्हन्सननी एकूण अशा 6 केसेस 1960-70च्या काळामध्ये त्यांनी शोधून काढल्या. भारतात काय होतं, भारतामध्ये बंगलोरमध्ये याविषयी एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हायजीन अँड न्यूरोसायन्सेस. राष्ट्रीय संस्था आहे. मानसिक आरोग्य आणि मेंदू तज्ञ किंवा मेंदू मज्जाशास्त्र ज्याला आपण म्हणतो ते मज्जाशास्त्र त्याच्या बरोबर या विषयावर काम करणार एक संस्था आहे. मानसिक स्वास्थ्यावर, मानसिक आरोग्यावर. त्या संस्थेमध्ये एक प्राध्यापिका आहेत, आता बऱ्याच सिनियर असतील. त्या प्राध्यापिका आहेत सत्वंत पचेरिया. त्या प्राध्यापिका आहेत आणि त्या भारतातल्याच असल्यामुळं, भारतीय परंपरेत असल्यामुळं पुनर्जन्माचा सिद्धांत पडताळून पाहिला पाहिजे या हेतूनी त्यांनी जवळपास 500 केसेस अभ्यासल्या. वेगवेगळ्या प्रांतातल्या, वेगवेगळ्या भागातल्या 500 केसेस हाताळल्या आणि त्या परिभाषेमध्ये म्हणायचं तर त्याचा अनुभवजन्य, प्रयोगजन्य पडताळा घेऊन त्यांनी एक प्रबंध लिहिला. आणि त्या प्रबंधाचा परिणाम तो जेव्हा शास्त्रज्ञ लोकांच्या पुढे गेला तेव्हा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काही हे स्युडो आहे, हे काहीतरी छद्म आहे, हे काहीतरी खोट आहे. परंतु त्या बाईंचा आणि ज्यांनी 500 केसेस निरपेक्षपणानं ज्यांनी अभ्यासल्या त्यांना ठामपणानं असं सांगता येऊ शकतं. परंतु बहुसंख्य शास्त्रज्ञ या विचाराशी सहमत झाले नाहीत. परंतु सहमत न झाल्यामुळं आणखी काही त्यांना पुरावे आधार पाहिजे असतील.
परंतु कर्मयोग सिद्धांत आहे, पुनर्जन्माचा सिद्धांत हा अद्याप संशोधकांना आव्हान आहे, आव्हान आहे, तो चॅलेंज आहे. आणि हा जर पुनर्जन्म सिद्धांत सरसकट, त्याविषयी बरेच गोष्टी सांगितल्या जातात, पण हा जर सिद्धांत शास्त्रज्ञांनी मान्य केला, जगानं मान्य केला, तर मला वाटतंय भारताचं एकमेव योगदान या मानवी इतिहासातलं ठरू शकेल. ते क्रांतिकारी पाऊल ठरेल. आज तरी ते नाहीये, परंतु भारतीय परंपरा जी गेली 4-5 हजार वर्ष ज्या एका विचारानं काम करते, त्या विचारामध्ये मात्र पुनर्जन्म सिद्धांत आपण प्रमाण मानलेला आहे. आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम जो झालेला आहे, या सगळ्याचा परिणाम म्हणजेच ही भारतीय संस्कृती दीर्घकाळ टिकली, सक्षम झाली आणि विकसित झाली. आता सक्षम झाली, टिकली आणि विकसित झाली, शब्दक्रम काही असू शकतो. टिकली आहे म्हणून सक्षम झाली आहे, आणि सक्षम झाली आहे म्हणून विकसित झाली आहे. क्रम आपल्याला पाहिजे तसा आपण करू शकतो. पण या सगळ्यामध्ये या केवळ या भारतीय हिंदुत्व परंपरेचा, पर्यायानं संस्कृतीचा उल्लेख करताना आणखी 1-2 विधानं आपल्या पुढे मुद्दाम द्यायची आहेत. एक म्हणजे भारताचे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, जे 47 पासून 50 पर्यंत म्हणा, ते म्हणजे सी राजगोपालाचारी. या सी राजगोपालाचारी दक्षिणेतले, तामिळनाडूचे प्रचंड मोठे विद्वान, तज्ञ, स्वातंत्र्य सेनानी, काँग्रेसचे फार मोठे पुढारी, महात्मा गांधींचे शिष्य वगैरे वगैरे, त्यांची बिरुदावली आपल्याला ठाऊक आहे. या सी राजगोपालाचार्यांनी एक पुस्तिका लिहिलेली आहे. ती पुस्तिका म्हणजे 3 व्याख्यानांचं ते एक शब्दबद्ध प्रकटीकरण आहे. त्या 3 व्याख्यानांचा विषय होता आवर कल्चर. त्या आवर कल्चर या पुस्तिकेला प्रस्तावना कोणी लिहिली आहे? प्रस्तावना भारताचे त्यावेळचे पंतप्रधान, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित. या विजयालक्ष्मी पंडितनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. विजयालक्ष्मी पंडित, त्यांचं घराणं अत्यंत विद्वान होतं आणि त्याचा संबंध महाराष्ट्राशी कसा जोडला गेलाय वगैरे वगैरे आपल्याला आता सांगायचं कारण नाही. परंतु त्या विद्वान होत्या, विद्वान घराण्यात होत्या. एवढंच नव्हे तर त्या घराण्यामध्ये संस्कृत ज्ञानाची परंपरा होती. आणि त्याच्याच बरोबर जो काश्मीरचा इतिहास, हा काश्मीरचा इतिहास ज्यानं शब्दबद्ध केला तो कल्लण. या कल्लण राजकीय 12व्या-13व्या शतकातला आहे. त्यानं जो काश्मीरचा इतिहास जवळपास 600-700 वर्षाचा शब्दबद्ध केला, तो ज्यांनी प्रकाशात आणला ते पंडित. या पंडितांच्या पैकी या विजयालक्ष्मी पंडित. म्हणजे विजयालक्ष्मी पंडितांना घराण्याकडनं आणि स्वतःच्या अभ्यासातून, चिंतनातून, भारतीय अभ्यासाच्या चिंतनातून त्यांनी जो विचार व्यक्त केला, तो विचार अत्यंत महत्वाचा आहे. तो अत्यंत सोप्या भाषेत आहे. त्या लिहितात असं, त्या म्हणतात असं, व्हॉट इज द कल्चर, व्हॉट इज द कल्चर. आणि ते फार अत्यंत समजणाऱ्या सोप्या भाषेत त्याचं केवळ 4-5 शब्दात स्पष्टीकरण करतात. इट इज हॅबिट, ही एक सवय आहे. इट इज हॅबिट ऑफ सक्सेसफुल सेल्फ कंट्रोल. ती एक सवय आहे. कसली सवय आहे? सक्सेसफुल सेल्फ कंट्रोल. आत्मसंयम यशस्वीपणानं करणं. म्हणजे आत्मसंयमाचे प्रयत्न जेव्हा पिढ्या चालू राहतात तेव्हा त्याची संस्कृती बनते.
मला वाटतं तरी 4 शब्द असले. हॅबिट ऑफ सक्सेसफुल सेल्फ कंट्रोल, स्वसंयम. हा स्वसंयम व्यक्ती जीवनापासून सामाजिक जीवनामध्ये जेव्हा अधिक प्रबळ होतो तेव्हा संस्कृती विकसित होते. आणि त्याच्याही पुढे ते लिहितात असं की मन आणि शरीर व्यक्तिगत पातळीवर, मन आणि शरीर यांच्या गरजा एकत्रित होतात तेव्हा संस्कृती जन्म घेते. संस्कृतीचीच कल्पना 2 प्रकारे सांगितली. एक हॅबिट ऑफ सक्सेसफुल सेल्फ कंट्रोल आणि दुसरी संकल्पना सांगितली की मन आणि शरीर व्यक्तिगत पातळीवर एकत्र होतात, यांच्या गरजा एकत्र होतात तेव्हा संस्कृती जन्म घेते. आणि विनोबांचं प्रख्यात वाक्य ठाऊक आहे, संस्कृती प्रकृती विकृती. आपल्यातली भाकरी अर्धी देणे, आपण भाकरी आपली खाणे आणि दुसऱ्याला सुद्धा न देता ती टाकून देणे. संस्कृती प्रकृती विकृती माणसाच्या प्रवृत्तीतनं ज्या जन्म घेतात त्यासाठी बेस मन आणि शरीर यांच्या गरजा एकत्र याव्या लागतात. म्हणजे संस्कृती हा केवळ पुस्तकातला विषय नाही, तो तुमच्या आमच्या जगण्याचा विषय आहे असं आपल्या लक्षात येतं. या पुस्तिकेच्या शेवटी राजगोपालाचारी जे लिहितात ते या सगळ्याचा अत्यंत महत्वपूर्ण सारांश, तो सारांशच आपल्या पुढं ते म्हणतात. ते म्हणतात असं की द फॅमिली, द कम्युनिटी अँड द इन्फ्लुएन्स ऑफ थिओलॉजी अँड फिलॉसॉफी. त्या 3 गोष्टींचा 3 व्याख्यानं दिली आहेत. एक फॅमिली, दुसरं कम्युनिटी आणि तिसरं इन्फ्लुएन्स ऑफ थिओलॉजी अँड फिलॉसॉफी. तत्वज्ञान, नीती सिद्धांत, समाज आणि कुटुंब. मे धिस लिनिंग बी अ परमनंट फीचर ऑफ अवर नॅशनल कल्चर अँड मे our way of life grow into being one with the धर्म. म्हणजे धर्माची व्याख्या, धर्माची संकल्पना, संस्कृतीची परंपरा या पुन्हा 3 शब्दातनं स्पष्ट करतात. फॅमिली, कम्युनिटी आणि आपला सिद्धांत, आपलं नीतिशास्त्र. ह्या 3 विषयावर आपण भारतीय जितके ताठ राहू, अधिक बळकट राहू, अधिक त्याचं समर्थन करू, पुरस्कार करू, तरच आपल्याला हे जे आपलं नॅशनल कल्चर जे आहे, राष्ट्रीय संस्कृती जी आहे, ती राष्ट्रीय संस्कृतीचं स्थायी रूपांतर होऊ शकेल. म्हणजे संस्कृतीचं स्थायी रूपांतर होण्यासाठी हे 3 आधार आणि या 3 आधारासाठी आपली ही पहिली 3 गृहीतक. आणि मग त्याचं रूपांतर पुन्हा असं म्हणतात, मे आवर वे ऑफ लाईफ ग्रो इन टू बीइंग वन विथ द धर्म. म्हणजे धर्म आपला सर्व व्यवहार, व्यक्तीपासून देशाचा व्यवहार हा जेव्हा धर्माशी एकरूप होईल तेव्हा आपलं राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय व्यवहार, राष्ट्रीय जीवन पद्धती विकसित होऊ शकेल. मला असं वाटतं की या सगळी जी पार्श्वभूमी आपण पाहिली, या पार्श्वभूमीच्या आधारावर ज्या ज्या वेगवेगळ्या अगदी कोणत्याही धर्मनिरपेक्ष, पंथनिरपेक्ष विचार कोणताही न करता समाजाच्या सर्व गटांनी जे स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि जो खंडित का होईना स्वातंत्र्य मिळालं, या स्वातंत्र्याचा शेवट कसा झाला, 2 खंड झाली, भारत आणि पाकिस्तान 2 देश निर्माण झाले आणि 2 देशाचं दोघांनाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची रचना ज्या तत्वाच्या आधारे, ज्या विचारसरणीच्या आधारे केली गेली, त्या पुढच्या सगळ्या 70 वर्षामध्ये
जो कळीचा मुद्दा राहिला प्रारंभापासून तो म्हणजे सेक्युलर. सेक्युलर म्हणजे निधार्मिकता किंवा धर्मनिरपेक्षता. म्हणजे सत्तेच्या नंतर ज्या सर्वात काही मोठ्या संकल्पनेनं, छोट्या संकल्पना परंतु देशभर 70 वर्ष आपल्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवनात ज्या एका प्रकारे जीवन अस्वस्थ करून टाकतायत, त्याच्यामध्ये सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्षता या शब्दाचा उल्लेख करावा लागेल. आणि म्हणून या धर्मनिरपेक्षतेचा अभ्यास या भारतीय परंपरेमध्ये, भारतीय धर्मविचारात, राष्ट्र बांधणीमध्ये करणं आवश्यक आहे. वास्तविक ही धर्मनिरपेक्षता, सेक्युलर, आपण आपल्या घटनेमध्ये आणला नाही. आपण 1947 पासून 50 पर्यंत जर घटना समितीच्या वेगवेगळ्या सभा झाल्या, त्या सभेतले प्रतिवृत्त, अहवाल, पोट समित्या वेगवेगळ्या विषयावरच्या, याच्यामध्ये सेक्युलर शब्द असावा का नसावा, त्याच्यावर ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा आजही शब्दबद्ध आहेत. आपल्या सगळ्या या लोकांनी, तरुणांनी, अभ्यासू जणांनी, सर्वांनीच याच्यावर जरा अधिक अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून हा मुद्दाम विषय आत्ताच्या शेवटच्या भागामध्ये आणि त्यानंतर भारतीयकरणाची गरज, त्याच्या परंपरा आणि मग शिक्षणाचं भारतीयकरण कसं काय आवश्यक आहे, अशा प्रकारे या विषयाची मांडणी करावी. परंतु प्रत्येक वेळेला आपल्या वैयक्तिक जीवनापासून कुठेही निधार्मिकता, धर्मनिरपेक्षता हा आपल्याला शब्द इतका जोडला गेलाय, या शब्दाचं मूळ पाहिलं पाहिजे. थोडंफार आपल्याला ठाऊक आहे, 15व्या-16व्या शतकामध्ये युरोपमध्ये धर्मसत्ता आणि राजसत्ता याच्यामध्ये संघर्ष झाला आणि या संघर्षाचं रूपांतर राज्य सेक्युलर असावं अशा प्रकारचा जो विचार मांडला गेला, त्यांना सेक्युलर म्हणजे ऐहिक म्हणायचं होतं. कारण ऐहिकतेवर सुद्धा तेव्हाच्या धर्माची, राजसत्तेची बंधनं होती. परंतु केवळ ऐहिकता असावी, धर्माचा, पंथाचा विचार नको, म्हणून ते सेक्युलरिझम जन्माला आला. हा सेक्युलरिझम भारतात येणं आवश्यक आहे का? आपण भारतीय लोक आपण वेगवेगळ्या शब्दाच्या नादानं वाहत गेलो होतो. त्यातला हा एक शब्द सेक्युलर आपल्या संविधानामध्ये मूळच्या शब्द आलाय का? शब्द आला नाही. याला कारण सरदार वल्लभभाई पटेल, त्यावेळेचे अनेक विचारवंत आणि स्वतः आंबेडकर यांनी हा शब्द येऊ नये किंवा त्याची गरज नाही अशा प्रकारचं प्रतिपादन त्यांनी केलं होतं. याबाबत घटना समितीच्या ज्या अनेक सभा झाल्या, त्या एका सभेचं वर्णन त्यातलं वृत्त वाचनात आलं आणि त्या वृत्तामध्ये त्या समितीमध्ये त्यावेळेचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते. त्या सरदार वल्लभभाई पटेलांच्याच उपस्थितीमध्ये या सेक्युलर शब्दासंबंधी चर्चा आणि काही त्याचे निष्कर्ष, कारण ते पुढं घटना समितीत जायचे होते आणि घटना समितीमध्ये त्यानंतर मग त्याचं घटनेत रूपांतर झालं, म्हणजे संहितेमध्ये, आपल्या संविधानामध्ये रूपांतर झालं. परंतु त्या सरदार वल्लभभाई पटेल असलेल्या समितीमध्ये जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये जे समिती सदस्य होते, त्या समिती सदस्यामध्ये अनेक मुस्लिम सदस्य होते. त्यातली काही नावं त्या पुस्तिकेमध्ये आहेत. कर्नल जैदी, मौलाना हसरत मोहानी, बेगम एजाज रसूल आणि अशी अनेक विद्वान माणसं त्यात होती. या सर्वांनी या सेक्युलरिझमच्या संबंधामध्ये
त्यांनी अल्पसंख्याकांना संरक्षण आणि अल्पसंख्याकांना हक्क, अल्पसंख्याकांचे विशेष कायदे या विषयावर घटना समितीमध्ये त्या सदस्यांनी मत मांडलं. त्या मतामध्ये एक महत्वाचं मत होतं की अल्पसंख्याकांना या देशामध्ये स्वतंत्र मतदार संघ असावे. लक्षात घ्या, आपण स्वतंत्र झालो आहोत. स्वतंत्र झालेली घटना समिती बसतीये. या घटना समितीमध्ये काही सदस्य हा विषय काढतायत. किती भारतीय समाज रचनेला, हिंदू समाज रचनेला काही लोकांचा विरोध होता, हा तेव्हा होता. आजही किती तीव्र प्रमाणात आहे. म्हणजे खऱ्या धार्मिकतेला कसं आव्हान आहे आपल्या लक्षात येईल. हे जे सगळे जे विद्वान व्यक्ती होत्या, त्या व्यक्ती त्यांनी आपापली मतं व्यक्त केली. या सर्वावर गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत मार्मिक आहे. बरंच दीर्घ भाषण आहे, त्यातला काही भाग मुद्दाम आपल्या माहितीसाठी सांगतो. ते म्हणाले असं की जेव्हा याच्या पूर्वीची जी सल्लागार समिती होती घटनेची, या घटनेच्या सल्लागार समितीमध्ये सेक्युलर शब्द असावा असं कुणीही म्हटलं नाही. त्यात मुस्लिम सदस्य होते. शिवाय ते असं म्हणतात की जे मुस्लिम सदस्य होते त्यांनी या कल्पनेचा अत्यंत कठोरपणानं धिक्कार केला होता. विभक्त मतदारसंघासंबंधीचा सेक्युलर शब्द असावा का नसावा हे एक भाग, परंतु अल्पसंख्याक लोकांच्या साठी विभक्त मतदारसंघ असावा अशी जेव्हा मागणी सल्लागार समितीमध्ये तत्पूर्वी चालली होती, तेव्हा त्याला विरोधही या मुस्लिम सदस्यांनीच केला होता. ते पुढे असं म्हणतात की जर तेव्हा घडला असेल आणि आज जर पुन्हा घडत असेल तर हा देश सामान्यांच्यासाठी राहू शकणार नाही. सामान्य माणसांच्यासाठी राहू शकणार नाही. म्हणून ते त्या समितीमध्ये उद्देशून असं म्हणतात, स्वतंत्र झाल्यानंतरचा जगातला असा एखादा देश सांगा की जिथं अशी विभक्त मतदारसंघ आहे. आणि त्याच्याही पुढे त्यांनी मुद्दाम इशारा दिलाय, या देशात जर शांतता पाहिजे असेल तर अशा गोष्टींचा कठोरपणानं त्याग केला पाहिजे. कठोरपणानं त्याग केला पाहिजे याविषयी वल्लभभाई पटेल अत्यंत स्पष्ट होते. परंतु अनेकांनी असं सुचवलं की अखेर हा ठराव पुन्हा आपल्या चर्चेसाठी आला पाहिजे आणि चर्चेच्या शेवटी याच्यावर मतदान झालं पाहिजे. म्हणजे मतदानामध्ये सगळ्यांच्या सुदैवानं आणि सर्व जे सदस्य होते ते जागरूक होते. त्यांनी हा ठराव हा पूर्णपणानं नाकारला आणि नाकारल्यामुळं तो प्रश्न तिथंच थांबला. जरा कल्पना करूया, जर असा ठराव झाला असता तर किती प्रकारे म्हणजे पाकिस्तानची जी आजची अवस्था आहे त्याच्यापेक्षा शतपटीनं विचित्र अवस्था भारताची झाली असती. म्हणून विभक्त मतदारसंघ टाळले. धर्मनिरपेक्षता हाही शब्द मूळच्या घटनेमध्ये टाळला गेला. 1950 नंतर 25 वर्षानंतर 1975 साली आपल्यापैकी अनेकांनी ऐकलाय, अनेकांनी काही ज्येष्ठ लोकांनी अनुभवले असेल आणीबाणी. या आणीबाणीमध्ये सगळे बहुसंख्य विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, आमदार, खासदार, शेकडो जण, हजारो कार्यकर्ते जेलमध्ये गेले मिसाच्या नावाखाली. तो सगळा इतिहास आपल्याला आता उगाळायचं कारण नाही. या
कशासाठी याची पुनरावृत्ती करायची की सेक्युलर शब्द हा 76 साली आपल्या घटनेमध्ये पुन्हा आणला गेला. हा कुणी आणला? हा आणला त्यावेळचे कायदा मंत्री, ते न्यायमूर्ती होते, हायकोर्टाचे न्यायाधीश होते, न्यायमूर्ती HR गोखले. या HR गोखल्यांनी याविषयीचं बिल हे सभेपुढं आणलं, त्यावेळच्या लोकसभेपुढं, की ज्या लोकसभेमध्ये मधु निमे असतील, मधु दंडोते असतील, किंवा अटल बिहारी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, आणि असे अनेक जण, राम मनोहर लोहिया नव्हतेच तेव्हा, परंतु असे अनेक जण जे दिग्गज विरोधी पक्षात होते, त्या विरोधी पक्षातल्या दिग्गज संसद सदस्यांना जेलमध्ये टाकलं आणि घटना दुरुस्ती आणली. त्या घटना दुरुस्तीमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष, हे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द जोडावेत यासाठी हे जे बिल आणलं. आणि हे बिल आणलं न्यायमूर्ती HR गोखले, हरिभाऊ गोखले. त्या संबंधी जी पुस्तिका, केवळ काही वर्णन सांगतोय, त्यात ते असं म्हणतात, गोखले असं म्हणतात की सेक्युलरवाद, सेक्युलरिझम आणि समाजवाद हा शब्दांचा खेळ नाही असं म्हणत असताना, त्यांनी हे बिल आणत असताना या शब्दाचं स्पष्टीकरण द्यायचं टाळलं. अटल बिहारी वाजपेयी त्याच्यावर कॉमेंट करताना म्हणतात की हे दोन्ही शब्द त्यांनी एका श्वासात घेतले, स्वल्पविराम सुद्धा घेतला नसेल. त्यांना किती घाई झाली होती समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द आणायची. त्याच्याही पुढं समाजवाद काय चाललंय आपल्याला ठाऊक आहे. धर्मनिरपेक्षता हा शब्द सेक्युलरिझमला आणला आणि त्याच्यामुळे पुढची गेली 40 वर्ष ते आणखी अधिक घोळ वाढताय. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द आणायला पाहिजे होता असं अनेक तज्ञांचं मत आहे. धर्मनिरपेक्षतेच्या ऐवजी पंथनिरपेक्षता, संप्रदाय निरपेक्षता, कारण या समाजामध्ये धर्म म्हटल्यानंतर जे खोकताळा विचार आहे त्याचा किती प्रभाव पडलेला आहे आपल्या लक्षात येईल आणि त्याचा राजकारणी कसा गैरफायदा घेतात. म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून पंथ निरपेक्षता, संप्रदाय निरपेक्षता असे शब्द आणायला पाहिजे होते असंही त्यांनी सुचवलं आहे. परंतु हे शब्द, या शब्दाचा अर्थ, विशेषतः अनेकांनी या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. या विचारासंबंधी मला वाटतंय आणखी विवेचन वेळेच्या ओघात, काळाच्या ओघात आता करणं सोयीचं नाहीये. एक शेवटचा मुद्दा, किंवा जर आपल्याला फारसं कंटाळवाणं नसेल तर या संबंधामध्ये आणखी एक रोचक मुद्दा वाचनात आला, तो मी आपल्या पुढे ठेवतोय. तो असा आहे की धर्मनिरपेक्षता काय किंवा धार्मिकता काय, याच्यामध्ये राजसत्तेची भूमिका काय असते. ही राजसत्तेची भूमिका अत्यंत महत्वाची असते. काही नेटवर माहिती पाहत असताना एक शब्द आढळला. तो शब्द म्हणजे तो शब्द असा होता की धर्माचा कठोर समर्थक किंवा निधार्मिकतेचा कठोर समर्थक. आणखी एक त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे, ते नाव मला जरा आठवलं की सांगतो. हा, त्यात त्यांनी शब्द असा वापरलाय की डिफेंडर ऑफ द फेथ, डिफेंडर ऑफ द फेथ अशा प्रकारचा एक वाक्प्रचार तिथं वापरलाय. हा डिफेंडर ऑफ द फेथ म्हणजे जो विश्वास आहे, जी श्रद्धा आहे, असीम श्रद्धा आहे, त्याचा संरक्षक कोण? आपल्याला ठाऊक आहे, आपल्यावर 150 वर्ष इंग्लंड आणि UK
ब्रिटननं राज्य केलं त्यामुळे त्यांचा परिणाम आपल्यावर झाला, शब्दशः झालाय. आणि डिफेंडर ऑफ द फेथ हा जो शब्द आला तो त्यांच्यापासून आला. त्याचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की डिफेंडर ऑफ द फेथ हे इंग्लंडच्या बाबत कोण आहे, चीफ डिफेंडर कोण, तर चीफ डिफेंडर म्हणजे इंग्लंडची राणी. इंग्लंडची राणी ही चीफ डिफेंडर आहे. त्या जो विश्वास, मत, धर्म, श्रद्धा त्याचं समर्थन संरक्षण करणारी जी व्यक्ती, ती व्यक्ती इंग्लंडच्या बाबत, ब्रिटनच्या बाबत तिथली राणी आहे. आणि दर 3-4 वर्षांनी तिथं याबाबत एक कार्यक्रम होतो. तो कार्यक्रमामध्ये इंग्लंडची राणी दरवर्षी काहीतरी बोलते. माझ्याकडं त्या राणीचे जे उद्गार आहेत, विचार आहेत, ते विचार एका पॅरामध्येच त्यांनी दिलेले आहेत, नेटवर मिळाले आणि ते तेवढे व्यक्त करतो. आणि धार्मिकता, निधार्मिकता आणि निधार्मिकतेच्या ऐवजी, धर्मनिरपेक्षतेच्या ऐवजी जर संप्रदाय निरपेक्षता हा शब्द घटनेत आणायचा असेल तर सगळ्या राष्ट्रवादी शक्तींना वेगळ्या प्रकारे हालचाल करावी लागेल. तो विषय आपला नाही, फक्त आत्ता आपला नाही, फक्त त्या विषयाबद्दल जे मनात आलं ते म्हटलं. त्या राणीनं उद्गार असे काढले की फेथ प्लेज ए की रोल इन द आयडेंटिटी ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. फेथ प्लेज ए की रोल इन द आयडेंटिटी ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. त्याच्या पुढे ते म्हणते प्रोव्हाइडिंग नॉट ओनली अ सिस्टम ऑफ बिलीफ बट ऑल्सो ए सेन्स ऑफ बिलॉंगिंग. इट कॅन ऍक्ट एज अ स्पर. It can act as a spur for the social order. Indeed, religious groups have a proud track record of helping. These is the greatest need. Including the sick, elderly and the disadvantaged. याचा अर्थ जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं समर्थन हे केलंच पाहिजे. आणि तो सामाजिक, ज्या आपण अस्मितेचा म्हणतो, तो अस्मितेचा अहंकार झाला पाहिजे. आणि त्याशिवाय त्याला एक कुणासाठी येतो, त्यांनी त्यात पुढे असं म्हटलं, हा कुणाला उपयोगी आहे, कुणाच्या गरजेचा आहे, की जो समाजातला दलित वर्ग आहे, पददलित वर्ग आहे, वयोवृद्ध आहेत, अशा प्रकारच्या सर्व वर्गांना संरक्षण देणारा हा जो मुख्य गट आहे तो म्हणजे सांगितल्याप्रमाणे या गटाचं मोठं काम आहे. आणि पुढे ती असं म्हणते, दे रिमाइंड अस of the responsibilities we have beyond ourselves. आमच्या पलीकडं ज्या आमच्या जबाबदाऱ्या आहेत, या जबाबदाऱ्यांचं पालन करणं म्हणजे श्रद्धेचा, विश्वासाचा, धर्म मताचा भाग आहे. मला वाटतं की डिफेंडर ऑफ द फेथ म्हणजे काय, त्याचा धार्मिकतेशी, पंथ संप्रदायाशी, धर्म संप्रदायाशी, निरपेक्षतेशी कसा संबंध आहे हे आपण जरा थोडं चिंतन केलं, मनन केलं तर आपल्या लक्षात येईल. परंतु या सगळ्याचा परिणाम आपल्याला धर्मनिरपेक्षतेचा परिणाम, सेक्युलरिझमचा परिणाम आपल्या सामाजिक जीवनावर जो वेगवेगळ्या अंगानं झाला, त्या अंगाना भारतीय स्थितीला धक्का बसला. म्हणून जी भारतीयकरणाची जी चळवळ, त्या भारतीयकरणाच्या चळवळीचा चिंतन, त्या संबंधीचे विचार आपण पुढील
जेव्हा 2-3 दिवसांनी आपण आयोजित करू तेव्हा आपण त्याचा अधिक विचार करूया. धन्यवाद. खूप धन्यवाद